सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एका नवीन विषयाकडे वळणार आहोत. सामान्य विज्ञान. इयत्ता 8वी NMMS परीक्षेसाठी सामान्य विज्ञान हा 40 गुणांचा विषय आहे. त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न बहुपर्यायी आहेत हे आपण सर्वजण जाणताच. तर आपण आज पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. क्रमाने सर्व प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणांचा अभ्यास करीत असताना सुरुवातीला शॉर्टमध्ये थोडक्यात तुम्हाला प्रकरणाची समरी म्हणजे सारांश सांगितला जाईल आणि त्यानंतर या प्रकरणांवरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपण आढावा घेणार आहोत. आपण हा जो व्हिडिओ किंवा हे जे एक सिरीज करणार आहोत ती दोनही माध्यमांसाठी म्हणजेच मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम या दोघांनाही उपयुक्त पडेल या पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न करतो आहोत. आशा आहे तुम्हाला सर्वांना हे निश्चितपणे उपयोगी पडेल आणि तुम्हाला निश्चितपणे आवडेल सुद्धा. जरूर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपण वळतो आहोत सामान्य विज्ञान विषयातील पहिल्या प्रकरणाकडे. प्रकरणाचे नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. 2011च्या गणनेनुसार 87 दशलक्ष सजीवांच्या जाती पृथ्वीवर अस्तित्वात होत्या. अकॉर्डिंग टू द सेन्सस ऑफ 2011, there are 87 million species of living organisms are present on the earth. सजीवांचे गट आणि उपगट तयार केलेले आहेत आणि या गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांचे 5 गटात वर्गीकरण केले. त्याच्यासाठी त्यांनी वापरलेले निकष किंवा क्रायटेरिया होते. पहिलं पेशीची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. दुसरं सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तिसरं पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. स्वयंपोषी वनस्पती असतात, दॅट मीन्स दे आर ऑटोट्रॉपिक. आणि परपोषी असतात कवके आणि सर्व प्रकारचे प्राणी. कवकांना म्हटलं जातं मृत अवशेषांमधून अन्नपदार्थांचे शोषण करणारे सूक्ष्मजीव. फंजाय दे आर सॅप्रोफायटिक अँड ॲनिमल्स दे आर हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. चौथा निकष होता जीवन पद्धती म्हणजेच लाईफस्टाईल. वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात म्हणजेच त्या उत्पादक. प्राणी वनस्पतींवरती अवलंबून असतात म्हणजेच भक्षक. आणि कवके अन्य सजीवांचं विघटन घडवून आणतात म्हणजेच विघटक. प्लांट्स दे आर कॉल्ड प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स अँड फंजाय आर डिकॉम्पोजर्स. 5वं आहे वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. प्रकार पहिला आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी म्हणजेच प्रोकॅरिओटिक टू यूकॅरिओटिक. आणि एकपेशीय ते बहुपेशीय हा दुसरा निकष म्हणजेच युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बाय रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. सजीव त्याचे 2 गट त्यांनी केलेले आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाइड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरिओटिक अँड यूकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक मीन्स युनिसेल्युलर animals or unicellular plants, and kingdom is Monera. In eukaryotic म्हणजे दृश्यकेंद्रकीमध्ये 2 आहेत घटक, एकपेशीय म्हणजेच युनिसेल्युलर आणि बहुपेशीय म्हणजेच मल्टीसेल्युलर. एकपेशीय म्हणजेच युनिसेल्युलर साठीची सृष्टी आहे प्रोटिस्टा.
किंगडम आहे प्रोटिस्टा. पण बहुपेशीय सजीवांचा जर विचार केला, 3 सृष्टी आहेत. त्यातली पहिली आहे कवके, वनस्पती दुसरी सृष्टी आणि प्राणी ही तिसरी सृष्टी. फर्स्ट किंगडम इज फंजाय, सेकंड वन इज प्लांट अँड थर्ड वन इज एनिमलिया. कवकांमध्ये पेशीभित्तिका असते, वनस्पतींमध्ये देखील पेशीभित्तिका असते, पण प्राण्यांमध्ये मात्र पेशीभित्तिका नसते. सेल वॉल इज प्रेझेंट इन फंजाय. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन प्लांटी, बट सेल वॉल इज ॲबसेंट इन एनिमलिया किंगडम. पहिली सृष्टी मोनेरा किंगडम मोनेरा, याच्यामध्ये सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. All types of bacteria and blue-green algae are included in Monera. दुसरी सृष्टी प्रोटिस्टा, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत, एक स्वयंपोषी आणि दुसरे परपोषी. स्वयंपोषीची उदाहरणं आहेत युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स, तर परपोषीची उदाहरणं आहेत अमिबा आणि पॅरामेशियम, त्याचबरोबर प्लाझ्मोडियम. Characteristic of protista is well-defined nucleus enclosed in nuclear membrane. म्हणजेच प्रोटिस्टामध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असते. तिसरी सृष्टी कवके म्हणजेच फंजाय, त्याच्यामध्ये पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते आणि उदाहरणं आहेत बेकरसिस्ट, ॲस्परजिलस ही मक्याच्या कणसावरील बुरशी आहे, पेनिसिलियम आणि भूछत्रे म्हणजेच मशरूम. इन फंजाय सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन अँड कायटिन इज अ कॉम्प्लेक्स शुगर. सूक्ष्मजीवांचं जर मोजमाप करायचं असेल तर त्यासाठीची एककं आहेत मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पुन्हा आधुनिक पद्धतीनं केलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याचे 2 टाइप्स आहेत. पहिलं आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि दुसरं दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स किंवा आदिकेंद्रकीमध्ये एकमेव प्रकारच्या सजीवांचा समावेश आहे, जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. पण युकॅरियोट्स आर क्लासिफाईड इंटू 3 डिफरंट टाइप्स. नंबर 1 प्रोटिस्टा, फंजाय सेकंड वन अँड थर्ड वन इज अल्गी. दृश्यकेंद्रकींचे 3 गट आहेत, आदिजीव, कवके आणि शैवाल. आता आपण त्यांच्याबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत. पहिलं आहे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया आणि त्यांचं मापन असतं 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर्स. पहिली कॅरेक्टरिस्टिक ते आदिकेंद्रकी असतात, केंद्रक नसते, पेशीभित्तिका असते. दे आर प्रोकॅरियोटिक, न्यूक्लियस इज ॲबसेंट अँड सेल वॉल इज प्रेझेंट. देअर रिप्रोडक्शन इज बाय सिंपल बायनरी फिशन, म्हणजेच त्यांचं प्रजनन द्विखंडी भवनाने होतं. त्याची उदाहरणं आहेत गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्प विरामाकृती जीवाणू आणि सर्पिलाकार जीवाणू, कोकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, व्हिब्रिओ, दे आर कॉमा शेप्ड अँड स्पिरिलियम. सेकंड टाइप आदिजीव प्रोटोझुआ. त्याचं मेजरमेंट असतं, माप असतं सुमारे 200 मायक्रोमीटर. नंबर 1 प्रोटोझुआ फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, दे आर पॅथोजेनिक. हे इतर सजीवांच्या शरीरात राहणारे असतात आणि म्हणून ते रोगकारक असतात. दुसरं आहे दे आर युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर. ते दृश्यकेंद्रकी आणि एकपेशीय असतात. त्यांचं प्रजनन द्विखंडन पद्धतीने होतं. रिप्रोडक्शन इज बाय सिंपल सेल डिव्हिजन. त्याची उदाहरणं आहेत अमिबा, पॅरामेशियम. पुढचं उदाहरण एंटामिबा हिस्टोलिटिका. इट कॉजेस अमिबिओसिस म्हणजेच अमांश
एंटामिबा हिस्टोलिटिका या सूक्ष्मजीवामुळे होतो आणि मलेरिया किंवा हिवतापाला कारणीभूत असणारं जे सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. सूक्ष्मजीवांचा तिसरा प्रकार कवके म्हणजेच फंजाय. त्यांची साईज किंवा आकार असतो 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. पहिलं वैशिष्ट्य दृश्य केंद्रकी एकपेशीय किंवा युकॅरियोटिक युनिसेल्युलर एनिमल्स. ते मृतोपजीवी असतात म्हणजेच सॅप्रोट्रॉपिक असतात. त्यांचं प्रजनन लैंगिक पद्धतीने होतं आणि अलैंगिक पद्धतीने सुद्धा होतं. अलैंगिक पद्धतीने होताना 2 पद्धती वापरल्या जातात, द्विखंडन आणि मुकुलायन. They reproduces sexually as well as asexually. Asexually reproduction is by cell division method or by budding method. Examples are Baker's yeast, Candida and mushroom. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं आळंबी. शैवाले म्हणजेच अल्गी. त्याचा आकार असतो 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. पहिलं वैशिष्ट्य पाण्यात वाढतात, दे आर ॲक्वॅटिक. दुसरं वैशिष्ट्य दृश्य केंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी असतात, युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक. आणि त्याची उदाहरणं आहेत क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोनास. 5वा गट आहे विषाणू म्हणजेच व्हायरस. त्यांचा आकार असतो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. विषाणू सजीव नाहीत, ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत. व्हायरसेस आर नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे आर ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. पहिलं वैशिष्ट्य ते अतिसूक्ष्म असतात, जीवाणूंपेक्षा 10 ते 100 पटीने लहान असतात. दे आर स्मॉलर दॅन बॅक्टेरियाज. ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या सहाय्यानेच दिसू शकतात. वी कॅन सी देम बाय युझिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अँड द मॅग्निफाईंग पॉवर ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज अप टू 10 लाख किंवा 10 लाख. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक 10 लाखापर्यंत वर्धन घडवून आणू शकतात. विषाणू म्हणजेच डीएनए. डीएनएचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा आम्ल, किंवा ते बनलेले असतात आरएनए म्हणजेच रायबोन्यूक्लिक ऍसिड किंवा रायबोन्यूक्लिक आम्लाचे. त्यांच्या शरीरावरती प्रथिनांचं आवरण असतं आणि प्रथिनांचं आवरण असलेला तो एक लांबलचक रेणू असतो. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल कव्हर्ड बाय प्रोटीन कोट. ते फक्त जिवंत पेशीतच राहू शकतात, म्हणजे जर ते सजीव पेशीमध्ये शिरले तरच जिवंत राहू शकतात. दे कॅन सर्व्हाइव्ह इन लिव्हिंग सेल्स. आणि विषाणूंमुळे विविध रोग होतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस. त्याची उदाहरण मानवामध्ये आढळणारे विषाणू आहेत पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV म्हणजेच एड्स विषाणू. गुरांमधील विषाणू आहेत पिकोर्ना. वनस्पतींमधला आहे टोमॅटो विल्ट आणि टोबॅको मोझाईक किंवा तंबाखू मोझाईक. आणि शेवटचा महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, जीवाणूंमध्ये आढळणारा विषाणू आहे बॅक्टेरिओफाज विषाणू किंवा बॅक्टेरिओफाज. आता आपण वळणार आहोत प्रश्नांकडे. प्रश्न पहिला, गटात न बसणारा शब्द ओळखा. फाइंड ऑड टर्म आउट. नंबर 1, गोलाकार कोकस, दंडाकार बॅसिलस, तरफदार, सर्पिलाकार स्पायरल. गटात न बसणारा शब्द आहे तरफदार. हे मराठीतील विशेषण आहे. दुसरा प्रश्न, आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, कवके म्हणजे फंजाय, जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, शैवाल म्हणजेच अल्गी. याच्यापैकी विसंगत आहे जीवाणू, कारण जीवाणू आहे आदी केंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोटिक. तिसरं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने
पदार्थ टिंबटिंबपट मोठा करून पाहता येतो. अन ऑब्जेक्ट कॅन बी मॅग्निफाईड डॅश डॅश टाइम्स विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. 200 पट, 2000 पट, 2 लाख पट आणि 2 अब्ज पट. मिनिमम क्षमता, कमीत कमी क्षमता आपण कितीही घेऊ शकतो, पण जास्तीत जास्त त्याचं वर्धन असतं 10 लाखापर्यंत. इथे 10 लाख दिलेलं नाही, म्हणून आपण उत्तर निश्चित करतो आहोत 2 लाख. टिंबटिंब या सजीवात पेशी अंगके नसतात. डॅश डॅश ऑर्गॅनिझम्स आर विदाउट डिस्टिंक्ट सेल ऑर्गॅनेल्स. पर्याय आहेत विषाणू म्हणजे व्हायरस, जीवाणू बॅक्टेरिया, आदिजीव प्रोटोझुआ आणि किण्व म्हणजे फंजाय. त्याचं आन्सर आहे विषाणू व्हायरस. हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेत असतात, म्हणून हे वेगळं आहे. बाकीचे दे आर ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पुढचा प्रश्न, अमिबामध्ये टिंबटिंब पद्धतीने प्रजनन होते. अमिबा रिप्रोड्युसेस बाय डॅश डॅश मेथड. विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन, खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन. पुढचं शाकीय प्रजनन म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि कलिकायन म्हणजे बडिंग. यापैकी अमिबामध्ये पेशी विभाजन होतं, सेल डिव्हिजन होतं, म्हणून ऑप्शन आहे विभाजन. पुढचा प्रश्न, विषाणूंभोवती टिंबटिंबचे आवरण असते. व्हायरसेस आर कव्हर्ड बाय डॅश डॅश. पहिला ऑप्शन प्रथिन मीन्स प्रोटीन. सेकंड ऑप्शन कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तिसरा ऑप्शन सेल्युलोज आणि चौथा ऑप्शन आहे मेद किंवा फॅट्स. तर व्हायरसेस जे आहेत त्याचं कोटिंग जे असतं म्हणजे जे आवरण असतं ते प्रथिनांचं असतं, म्हणून पर्याय 1 हे अचूक उत्तर. टिंबटिंबामध्ये हरित लवके किंवा हरितद्रव्ये असल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकतात. डॅश डॅश ऑर्गॅनिझम्स कॅरिड आउट फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. पर्याय पहिला शैवाल म्हणजे अल्गी, प्रोटिस्टा, तिसरं जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, आदिजीव म्हणजे प्रोटोझुआ. पैकी शैवाल म्हणजेच अल्गी त्यांच्यामध्ये हरित लवके म्हणजे क्लोरोप्लास्ट असतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया म्हणजेच हिवताप होण्यास कारणीभूत आहे. फ्रॉम द फॉलोइंग विच प्रोटोझुआ इज रिस्पॉन्सिबल टू कॉज डिजीज मलेरिया. पहिला आहे ऑप्शन प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, दुसरं एंटामिबा हिस्टोलिटिका, तिसरं आहे अमिबा आणि चौथं ऑप्शन आहे पॅरामेशियम. पैकी प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या आदिजीवामुळे मलेरिया होतो, तर एंटामिबा हिस्टोलिटिका याच्यामुळे आमांश होतो. पुढचा प्रश्न, दृश्यकेंद्रकी पेशीचा आकार टिंबटिंब असतो. साइज ऑफ युकॅरियोटिक सेल इज डॅश डॅश. पहिला पर्याय 1 ते 10 मायक्रोमीटर, 5 ते 100 मायक्रोमीटर, 5 ते 100 नॅनोमीटर आणि 1 ते 10 नॅनोमीटर. दृश्यकेंद्रकी पेशी मध्ये सर्वात पहिला घटक दिलेला आहे आपल्याला, तो म्हणजे आदिजीव दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये जे घटक आहेत ते आहेत आदिजीव म्हणजेच प्रोटोझुआ, कवके म्हणजे फंजाय आणि शैवाल म्हणजेच ऑल्गी. आणि त्यांची साईज जी आहे ती 10 मायक्रोमीटर पासून 200 मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. मग इथे मिनिमम 5 ते 100 मायक्रोमीटर हा एक पर्याय आहे जो त्याच्याशी मिळता जुळता आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो, मी कोण आहे. आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका, हू एम आय. पर्याय आहेत कवक म्हणजे फंजाय, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू म्हणजे व्हायरस, शैवाल म्हणजे अल्गी, आणि याचं उत्तर आहे विषाणू. पुढचा प्रश्न, पुन्हा पुढीलपैकी वेगळा घटक ओळखा. फाइंड ऑड मॅन ऑर ऑड टर्म आउट. पोलिओ विषाणू, बॅक्टेरियोफाज, इन्फ्लुएन्झा विषाणू आणि HIV विषाणू. पोलिओ व्हायरस, बॅक्टेरियोफाज,
इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि HIV और एड्स व्हायरस. याच्यापैकी वेगळं आहे बॅक्टेरियोफाज. कारण पोलिओ, इन्फ्लुएन्झा आणि HIV हे जे 3 विषाणू किंवा 3 व्हायरस आहेत हे मानवामध्ये सापडतात. बॅक्टेरियोफाज हा मात्र जीवाणूंमध्ये आढळणारा विषाणू आहे, म्हणून तो वेगळा. पुढचा प्रश्न, टिंबटिंबची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. सेल वॉल ऑफ डॅश डॅश इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. शैवाल म्हणजे अल्गी हा पहिला पर्याय. पुढचे पर्याय आहेत कवके फंजाय, जीवाणू बॅक्टेरिया, विषाणू व्हायरस. तर याचं उत्तर आहे कवके. कवकांची पेशीभित्तिका कायटिन पासून बनलेली असते. कायटिन ही एक जटिल शर्करा आहे. कायटिन इज अ कॉम्प्लेक्स शुगर अँड द सेल वॉल ऑफ फंजाय इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना टिंबटिंब साली करण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे हॅज बीन फाउंडेड इन. त्याचं वर्ष आहे 1952. टिंबटिंब ही मक्याच्या कणसावरील बुरशी आहे. डॅश डॅश इज अ फंगस ऑन कॉर्न. त्याचे पर्याय आहेत किन्व म्हणजे ईस्ट, पेनिसिलियम, ॲस्परजिलस आणि मशरूम. याच्यापैकी ॲस्परजिलस इज अ फंगस ऑन कॉर्न किंवा ॲस्परजिलस ही मक्याच्या कणसावरील बुरशी आहे. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल या सूक्ष्मजीवांची नावं दिलेली आहेत आणि आकारानुसार चढता क्रम शोधा असा प्रश्न आहे. अरेंजमेंट ऑफ बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस अँड अल्गी इन असेंडिंग ऑर्डर इज. त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस, अल्गी. दुसरा पर्याय विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल, व्हायरस, बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी. तिसरा पर्याय कवक, विषाणू, शैवाल, जीवाणू, फंजाय, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया. आणि चौथा पर्याय आहे विषाणू, शैवाल, जीवाणू, कवक, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया, फंजाय. या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल. म्हणजेच अरेंजमेंट इन असेंडिंग ऑर्डर इज बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरस अँड अल्गी. नेक्स्ट क्वेश्चन, दुधाचे दह्यात रूपांतर करणारे जीवाणू टिंबटिंब हे आहेत. डॅश डॅश कन्व्हर्ट्स मिल्क इनटू कर्ड. पहिलं ऑप्शन लॅक्टोबॅसिलाय, दुसरं ऑप्शन स्टॅफायलोकॉकस, तिसरं ऑप्शन स्ट्रेप्टोकोकस, चौथं ऑप्शन क्लॉस्ट्रीडियम. याच्यापैकी लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू दुधाचं दह्यात रूपांतरण करतात. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. फाइंड ऑड टर्म आउट. पॅरामिशियम, अमिबा, युग्लिना आणि क्लॉस्ट्रीडियम. याच्यापैकी युग्लिना हे गटात न बसणारं आहे. त्याच्यामध्ये लवके असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये प्लास्टाइड्स असतात. ते ऑटोट्रॉपिक आहे, म्हणून ते गटात न बसणारं आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे, आदिकेंद्रकी पेशीचा आकार टिंबटिंब असतो. साइज ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज डॅश डॅश 5 to 10 मायक्रोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटर, 5 ते 100 नॅनोमीटर आणि 1 ते 10 नॅनोमीटर. याच्यापैकी 1 ते 10 हा अचूक पर्याय आहे.